नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार. सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना BEd कॅप प्रवेश प्रक्रियेअंतर्गत BEd ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशा सर्वच विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. BEd कॅप प्रोसेसपासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. त्यामुळे जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. साधारणतः आपण कालच व्हिडिओ दिला होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज अजून व्हेरीफाय झाले नव्हते आणि अनेक संख्येने विद्यार्थी आपल्याला फोन करत होते की मुदतवाढ होणार का, आमची कागदपत्र अजून काढायची बाकी आहेत, आमचे फॉर्म इनकम्प्लीट आहेत. तर अशा सर्वच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. आनंदाची बातमी लक्षात घ्या, BEd कॅपचं जे पोर्टल आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्या स्क्रीनवरती BEd कॅप प्रोसेसचं जे परिपत्रक आहे ते पाहू शकता. तर याच्यामध्ये 17 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून लक्षात घ्या 22 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे BEd प्रवेश प्रक्रियेअंतर्गत फॉर्म भरायचे राहिलेले होते, ज्यांचा फॉर्म अपूर्ण आहे, त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत ते अजून व्हेरीफाय झाले नाही आहेत, तर अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी कागदपत्रे पडताळणीसाठी फॉर्म भरण्यासाठी 17 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण का मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं बाकी होतं, कागदपत्र व्हेरीफाय होणं बाकी होतं. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा निर्णय CET सेल मार्फत झालेला आहे. 17 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहेत, कागदपत्र पडताळणी करता येणार आहे. याच्यामध्ये दोन प्रकारचा स्टेटस महत्त्वाचा आहे. एक तर कागदपत्र पडताळणी स्टेटस व्हेरीफाय असला पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा स्टेटस म्हणजेच पार्शियली व्हेरीफाय असलं देखील तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. पण पार्शियली व्हेरीफाय आल्यानंतर तुम्ही संबंधित ज्या पावत्या जोडलेल्या आहेत त्यांच्यामुळे पार्शियली व्हेरीफाय असेल, एखादं कागदपत्र चुकलं असेल तर त्यामुळे पार्शियली व्हेरीफाय आले असेल तर अशा प्रकारचा स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे. अनेक विद्यार्थी मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत आहेत की 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आमचा फॉर्म आहे तो अजून व्हेरीफाय झालेला नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अजून प्रतीक्षा करायची आहे, कारण का CET सेल मार्फत जे विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत 45,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या असल्यामुळे कागदपत्र पडताळणीसाठी साधारणतः 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचे फॉर्म लवकरच व्हेरीफाय होतील, कारण का आता मुदतवाढ 22 तारखेपर्यंत झालेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे आणि कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. फॉर्म कसा भरायचा याचा माहितीपर व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती दिलेला आहे. जशी माहिती गरजेची आहे तशा प्रकारे आपण अपडेट देतच आहोत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत जे BEd करू इच्छितात तर त्यांना आपण सांगू इच्छितो की आजच आपलं चॅनल जॉईन करा, जेणेकरून अजून पुढे महत्त्वाच्या प्रोसेस आहेत त्यांच्या संदर्भातली तुम्हाला माहिती अगदी खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे 22 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत, त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसचं वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. तर ही महत्त्वाची माहिती आणि खात्रीशीर अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्डिडेटपर्यंत नक्की शेअर करा. BEd प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.